ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेचं घोंगडं बरेच दिवस झालं भिजत पडलंय। फडणवीस राज ठाकरे भेटीनंतर या चर्चा थंडावतात की काय असंही वाटू लागलेलं होतं, पण पुन्हा या युतीच्या जुन्या चर्चांना नवे धुमारे फुटतायत। मात्र तरीही ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचं हे घोडं नेमकं अडलंय कुठे पाहूया। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोर धरत असतानाच अचानकपणे फडणवीस राज ठाकरेंची भेट झाली आणि या युतीच्या चर्चांमध्ये माशी शिंकली। दोन भावांच्या मनोमिलनात राजकारणातले देवाभाऊ खोडा घालतात की काय असेही प्रश्न उपस्थित झाले। मात्र अचानक झालेल्या या भेटीनं राज उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या आशा काही मावळलेल्या नाहीत। अजूनही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात अशा चर्चा नव्यानं होतायत। मात्र आता या नव्या चर्चांदरम्यान आणखी एक नवी माशी शिंकली आहे। युती झालीच तर ती आपल्या अटी शर्तींवर का होऊ नये अशी भूमिका आता उद्धव ठाकरेंच्या पक्षातून घेतली जात असल्याचं समजतंय। माध्यमांसमोर नको तर समोर येऊन युतीचा प्रस्ताव द्या असं जाहीर आव्हान मनसेकडून देण्यात आल्यानंतर आता युतीचा प्रस्ताव द्यायचा झाला तर नेमका प्रस्ताव द्यायचा तरी काय हाच मुख्य प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर आहे। मनसेला नेमका काय प्रस्ताव द्यायचा, उद्धव ठाकरेंसमोर पेच, युती कोणत्या जागांवर करायची, शिवसेनेची कोंडी। अनेक ठिकाणी शिवसेना आणि मनसेच्या मतदारांचं समसमान प्राबल्य आहे। दोन्ही पक्षांकडून ठराविक मतदारसंघ आपले गड असल्याचा दावा केला जातो, तर मराठी मतांवर दोन्ही पक्षांचा दावा आहे। मनसेला प्रस्ताव देण्यातली उद्धव ठाकरेंची खरी अडचण म्हणजे युती केल्यास मनसेसाठी सोडाव्या लागणाऱ्या जागा। पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंना स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी संख्याबळ वाढीची गरज आहे। त्यामुळे युती करताना संख्याबळ वाढीचा विचार करणंही गरजेचं आहे। मात्र मनसेकडे सध्याच्या घडीला एकही आमदार नाही, त्यामुळे मनसेला युतीत जागा देताना ही युती कागदावर नेमक्या कोणत्या गणितात बसवायची हाच खरा पेच आहे। मनसे आणि शिवसेनेचं राज्यातलं वजन किती? 2017 मुंबई मनपा निवडणूक शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक 84 तर मनसेचे निवडून आलेले नगरसेवक 7। शिवसेना पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदेंकडे गेलेले नगरसेवक 44 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेच्या निवडून आलेल्या 7 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवक फोडले होते। ठाकरेंकडे शिल्लक नगरसेवकांची संख्या 40 तर मनसेकडे शिल्लक राहिलेले नगरसेवकांची संख्या 1। 2024 विधानसभा निवडणूक शिवसेनेचे निवडून आलेले आमदार 20 तर 2024 विधानसभा निवडणुकीत मनसेचे निवडून आलेले आमदार 0। मुंबईत उद्धव ठाकरेंचं वर्चस्व कुठे? दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई तसंच नाशिक, संभाजीनगर, कोकण, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेंचा प्रभाव। तर नाशिक, मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंचा करिश्मा। मात्र हा करिश्मा मतांमध्ये परिवर्तित होत नाही। हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं राजकारण। मात्र महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवारांच्या साथीनं राजकारण केल्यानं उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्ववादावर प्रश्नचिन्ह, तर हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्याच मुद्द्यांवर राज ठाकरेंचंही राजकारण। आणि सातत्यानं राजकीय भूमिका बदलल्यानं राज ठाकरेंवर टीका। एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, मात्र शिवसेनेतला सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत राहिला। तर राज ठाकरेंच्या भूमिकांमधील बदल आणि निवडणुकीतल्या अपयशानं अनेकांनी राज ठाकरेंची साथ सोडली। याशिवाय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे आणि उद्धव ठाकरेंची युती भाजपचेच वरिष्ठ नेते होऊ देणार नाहीत असं काही नेत्यांना वाटत असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र शिवसेना पक्ष हा मोठा आहे, त्यावर नेमका फॉर्म्युला काय द्यायचा मनसेला असा पेच सध्या शिवसेनेसमोर आहे अशी सध्या चर्चा। असा कोणताही पेच नाही। त्यामुळे हे दोन भाऊ युतीपर्यंत पोहोचतायत की युतीच्या रस्त्यातूनच यू-टर्न घेतायत हे येणारा काळच सांगेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।